नमस्कार, मैं अनन्या कपूर, आप देख रहे हैं अंतस्वर भारत लाइव टीवी। काय बोललो मी? घनश्याम सगळ्यांना एक एक रिक्षा बँकेतून काढून दे. रिक्षावाला झाला की लगेच नगरसेवक, लगेच आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि मग दरेगावपर्यंत सायंटिफिक शेती. अरे शेतकरी हेलिकॉप्टरने जात होते कुठे? दरेगावला. आधुनिक शेती कोणाला शिकवत? अरे नाटकं ती तुमचा रगरग ओळखतो आम्ही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की त्याच्या मुलाला पण सांगा, जर चंद्रकांतचा निरोप दे की गणेश नाईकच्या बरोबर चालले म्हणजे बुद्धी कोणाची भ्रष्ट झाली ते पण समजेल तुला. तो खासदार तो काय म्हणतोय? गणेश नाईकनी प्लॉट ग्रॅब केले, काय भूखंड लुटले. चॅलेंज MIDC, सिडको, वन कुठले असत नंबर सांग, अर्ज कर, तोडायला सांग, केस भर. चोरानं तुम्हाला नीट काय सांगता येत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्यावर आरोप, या निवडणुकीच्या वेळेला आरोपच करायचा. मी पुराव्यासहित तुमचा भ्रष्टाचार उघड करणार. ठाण्याच्या TMTच्या कर्मचाऱ्यांचे रिटायर्ड झाल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष पेन्शनचे पैसे भेटलेले नाहीत असे अर्ज माझ्याकडे आलेले आहेत. आणि हे निघालेत परिवर्तन करायला. काय बदलाव? सरकार बदलो. आरामाचा पैसा कमावल्या तर जाहिराती करतात, मोठ्या मोठ्या टीव्हीला जाहिराती. माझी लाडकी बहीण तुझ्या एकट्याचीच कार्य. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे आणि त्याची पहिली लाडकी बहीण, दुसरी तुझी, तिसरी अजितदादाची. नवी मुंबई आणि ह्या पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईकची 4थ्या नंबरची तरी बहीण असतील का नाही? तुम्ही आहेत का नाही माझ्या बहीण? ये चैनल समर्पित है सच्ची निष्पक्ष पत्रकारिता को, जनता की आवाज, पूरे विश्वास के साथ। जय हिंद, जय महाराष्ट्र।